दलित आणि मागासवर्गीय सर्वात अधिक भ्रष्ट असतात असं आशिष नंदी यांनी संतापजनक वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली। खरं तर संवेदना संपलेला माणूस भ्रष्ट असतो, परंतु परिस्थितीने दिलेलं संवेदनाचं गाठोडं वाहणारा दलित माणूस भ्रष्ट कसा काय असू शकतो? उलट दलित समाजातच आपल्या कारकिर्दीत कर्तव्यनिष्ठतेचे दीपस्तंभ उभे करणारे असंख्य माणसं आहेत। वसंतराव भानुदास पाटोळे त्यातलेच एक। ठार बहिरे असलेल्या 156 विद्यार्थ्यांना प्रामाणिक कर्तव्यनिष्ठतेचे धडे देणारं हे आहे विश्रांतवाडीतलं CR रंगनाथन मूकबधीर विद्यालय। आणि याच विद्यार्थ्यात प्रामाणिकपणा ठासून भरणारे हे आहेत वसंतराव भानुदास पाटोळे। 35 वर्षे शासकीय सेवा करून जी पुंजी जमा झाली त्या पुंजीवर त्यांनी एखादी गाडी किंवा बंगला खरेदी केला नाही, तर कर्णबधिरांसाठी अद्ययावत विद्यालय सुरू केलं। एवढंच नाही तर त्यांच्या घरातला एकूण एक माणूस याच कामात जुंपला आहे। क्लास 1 अधिकारी असणाऱ्या या माणसानं प्रचंड भ्रष्टाचार करून आलिशान आयुष्य जगण्यापेक्षा समाजसेवेचा खडतर मार्ग कशासाठी निवडला असा प्रश्न विचारला तर तेच सांगतात की स्वतःसाठी अनेक जण जगतात, मला एकट्याला तरी समाजासाठी जगू द्या। असं वाटण्याचं कारणच नव्हतं, कारण घडलेले संस्कार जे होते कुटुंबातल्या आई वडिलांनी हे केलेले, कारण फुकटचं कोणाचं घ्यायचं नाही आणि कोणाला लोबाडायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, या संस्कारामुळे असा कधी विचारही मनात आला नाही की आपण काही मिळवावं आणि भ्रष्टाचार करावा असा अजिबात नाही। तुमच्यात एवढा प्रामाणिकपणा कसा आला असा प्रश्न विचारला तर आशिष नंदी ज्या समाजावर टीका करतात तो समाजच माझा आदर्श होता असं ते सांगतात। माझा आदर्श माझे माता पिता, माझे गुरुजी, माझा समाज, ज्या समाजात घडलो, मागासवर्गीय समाजाने मला जे काही घडताना माझ्यावर संस्कार केले ते फार बहुमूल्य संस्कार होते। असं हेच केलेलं नाही की बाबा आपण, आम्हाला जरी गरिबी होती आणि जरी दारिद्र्य होतं तर देखील विचारसरणी आमची काही खालच्या थराची नव्हती की आम्ही याच्यामध्ये जाऊन पैसा मिळवावा असं। अशा संधी असताना देखील आम्हाला ते मिळवता आलं नाही, त्याचं कारण म्हणजे आम्हाला गुरुजनांनी आम्हाला घडवलेले संस्कार, समाजाचे उपकार आहेत आमच्यावर। प्रामाणिकपणाच्या गोष्टी एवढ्या आत्मविश्वासाने बोलणारा हा व्यक्ती काही कुड्या दानशूर गर्भश्रीमंताच्या घरातून आलेला नाही, तर सोलापूर जिल्ह्यातल्या कायम दुष्काळी असलेल्या माढा तालुक्यासारख्या 22 गावातल्या कायम भुकेने तरफडणाऱ्या एका दलिताच्या घरातून आलेला आहे। आपलं बालपण सांगताना या माणसाचे डोळे आजही पाणावतात। भुकेमुळेच या भल्या माणसाला 2 वेळा शाळा सोडावी लागली होती। ते 7वीत असताना प्रचंड मोठा पाऊस झाला, पिके कोलमडून गेली, दुष्काळ पडला। 4 चिल्ल्या पिल्ल्यांसह त्यांचे आई वडील 2 दिवस घरात उपाशी बसले होते। ही तडफड त्यांना सहन झाली नाही, त्यांनी आपली अभ्यासाची पुस्तके विकली, त्यातून येणाऱ्या 3.5 रुपयात आपल्या घरात पोटासाठी काहीतरी आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता। पण ज्याला पुस्तके विकली त्याच्याकडेही पैसे नव्हते, पण त्याच्या बदल्यात त्याने त्याच्या घरातील मक्याची कणसं दिली आणि यावरच वसंतराव पाटोळे यांच्या घरातली भूक मिटली। त्यानंतर वसंतरावांनी गाव सोडलं, पुण्याला आले, शासकीय वसतिगृहातून शिक्षण सुरू केलं आणि 1975 साली हाच भुके कंगाल माणूस MPSCच्या परीक्षेत राज्यात 3रा आला। पदोन्नतीनुसार ते क्लास 1 ऑफिसरही झाले। दुष्काळाचे वणवे सहन करणारा माणूस अचानक सुकाळाच्या महासागरात पडल्यानंतर मुग्बलतेचे घोट गटागटा पितो, पण वसंतराव सारा महासागर पोहून आले, पण या महासागरात ते कधीच डुंबले नाहीत। रिटायरमेंट नंतरही त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले। त्यांच्या विद्यालयाला 75 विद्यार्थ्यांचं अनुदान मिळतंय, उरलेल्या 81 विद्यार्थ्यांचा खर्च ते देणग्या मिळून करतायत। खरं तर अनुदानाच्या मलिद्यासाठी पुढाऱ्यांची नावं शाळांना देण्याची फॅशन असताना त्याची कुठलीही तमा न बाळगता त्यांनी आपल्या विद्यालयाला अकाली मृत्युमुखी पावलेल्या आपल्या जीवश्च कंठस्थ मित्रांचं IAS रंगनाथन यांचं नाव दिलं। त्यांचं हे कार्य समाजात दीपस्तंभासारखं उभं राहतंय। हे चुकीचं विधान आहे
अतिशय चुकीचं विधान आहे. असं त्यांचं विधान हे निराधार आहे. आणि एक आहे की जो भुकेलेला माणूस असतो तो चोरी करतो असं नाही. चोरी करणाऱ्याची टोळी असती. मोठीच माणसं चोऱ्या मोठ्या करतात, लहान माणसं लहान चोऱ्या करतात. हा समाज जरी समजा मागासवर्गीय असला आणि दलित असला तरी देखील तो भ्रष्टाचार करणार नाही, कारण त्याला भीती असते आपल्याला वाचवणारं कोणी नाहीये. कशाला? पण मोठी जी असतात दरोडे घालणारी मोठी, त्यांना वाचवणारे भरपूर असतात. त्यामुळे त्यांना त्या ह्याच्यामध्ये जास्त प्रमाण हे उच्चवर्णीयाचं आहे, मागासवर्गीयाचं दलितांचं प्रमाण नाहीये. हे चुकीचं आहे. नंदींचं हे स्टेटमेंटच चुकीचं आहे, निराधार आहे ते. आशिष नंदी यांनी ज्या समाजावर आग पाखड केली त्या समाजातीलच ही व्यक्ती. पण ही व्यक्ती काही एकटी दुकटी नाही, तर रत्नाकर गायकवाड, नरेंद्र जाधव, भालचंद्र मुणगेकर अशी असंख्य माणसं याच समाजातून घडली आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात क्रांतिकारी ठरली. या आणि अशा असंख्य माणसांचं कर्तृत्व आशिष नंदी सारख्या विखारी माणसाच्या विचाराला सणसणीत चपराक मारतात. आशिष नंदी यांनी केलेलं वक्तव्य खरं तर दलित समाजाचा अपमान करणारं आहे. ज्या ज्या वेळेला अशी वक्तव्य येतात त्या त्या वेळेला दलित समाज हा त्या वक्तव्यांचा अतिशय हिंसक पद्धतीने निषेध करतो. परंतु आशिष नंदीच्या बाबतीत मात्र दलित समाजाने खूपच संयम पाळलेला दिसतोय. त्यामुळे दलित समाजाच्या सांस्कृतिक बदलाची खरं तर ही नांदीत समजावी लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी विशेषसह दत्ता कानोटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.